दिसतापर्यंत आपण थोडंसं ब्रीफ करूया. आज आपण NPSC स्टुडंट राईट्सच्या पेजवरती ॲक्च्युली एकत्र आलेलो आहोत. सगळ्यांचा आत्तापर्यंतचा विषय हाच होता की बरेच आम्ही चर्चा करत होतो की काय विषय आहे, आणि माझ्यापर्यंत पोहोचलेला विषय स्पेसिफिक जो आहे तो आहे आत्ता लॉकडाऊन आहे आणि लॉकडाऊन नंतर स्पेसिफिक फूड इंडस्ट्री कशी असणार आहे किंवा त्यातल्या अपॉर्च्युनिटीज काय आहे. मी आता फूड इंडस्ट्रीतला आहे म्हणून हा विषय माझ्याकडे आहे. बेसिकली तुम्ही सगळेजण आहात हे NPSCचे स्टुडंट्स आहात, राईट. आज 36 जिल्ह्यांमध्ये मिळून तुम्ही सगळेजण स्टुडंट या परीक्षांना बसलेले असतात आणि सगळ्यांसाठी मिळून जो माझा साधारण अंदाज आहे की एक 8 ते 10 लाख विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षांना ॲप्लाय करतात, स्पर्धा परीक्षांसाठी, राईट. मग त्या सगळ्या विविध खात्यातल्या अनेक परीक्षा आहेत, म्हणजे तशी जर गिनती घ्यायची म्हणली तर बराच वेळ जाईल आपला. तर या सगळ्या परीक्षांना हे विद्यार्थी ॲप्लाय करतात आणि ॲप्लाय केल्यानंतर ॲक्च्युली नोकऱ्या ज्या आहेत या तोडक्या आहेत, म्हणजे साधारण 3000 ते 5000 आहेत. ऑब्विसली आपण याच्यावरती फोकस केलेला असतो आणि याच पेजवरती किंवा अनेक मी जे MPSC पास करून अधिकारी झालेले व्यक्ती आहेत या व्यक्तींकडून पण आपण ऐकलेलं आहे की आपल्याकडे प्लॅन B रेडी असला पाहिजे. आज तुम्ही एक ध्येय ठेवलेलं आहे की अधिकारी व्हायचं आणि आपण तिथं काहीतरी करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही एक फोकस केलेलं आहे. लक्षात घ्या, तुम्ही सगळे विद्यार्थी जे आहात ना, हुशार विद्यार्थी आहात. स्पेसिफिक तुमचा फोकस जो आहे हा खूप चांगला आहे. सगळ्यांच्याकडे विविध प्रकारचं नॉलेज आहे. आज आपण हे बघणार आहे की खरंच फूड इंडस्ट्रीला किंवा तुमच्या नॉलेजचा बेनिफिट कसा तुम्ही इतर क्षेत्रातही घेऊ शकता, नुसती स्पर्धा परीक्षाच असं नाही. स्पेसिफिक फूड इंडस्ट्रीबद्दल बोलायचं झालं तर आपण एक विषय घेणार आहे, पण अजून मी आता बघतोय काही लाईव्ह येत आहेत. मी आता तुम्हाला रिक्वेस्ट करेन ॲक्च्युली की तुम्ही पण हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांना, की जेणेकरून तुम्हाला कनेक्ट व्हायसाठी मदत होईल. तुमचे मित्र सगळे याच्यावरती जास्तीत जास्त लाईव्ह आणण्याचा आपण प्रयत्न करूया. ओके, येत आहेत लोक, लाईव्ह येत आहेत. साधारण अजून काही लोक आले की आपण मेन विषयाकडे येऊ. आणि या साधारण सत्राच्या शेवटी म्हणजे एक शेवटचे 10 मिनिटं आपण प्रश्नोत्तर पण घेणार आहे की तुम्ही काही प्रश्न असतील तुमचे तर विचारू शकता. स्पेसिफिक मी फूड इंडस्ट्रीतला आहे त्यामुळे तुम्ही मला त्याच्याशी रिलेटेड प्रश्न विचारा. जर तुम्ही मला असे प्रश्न विचारलेत MPSCच्या बरोबरचे तर मी पेज ॲडमिनना रिक्वेस्ट करेन की त्यांनी उत्तर द्यावं, कारण त्या क्षेत्रातलं मला तेवढं नॉलेज नाही. घेत आहे सगळे लाईव्ह अजून. ठीक आहे, आपण आता आपल्या विषयाला सुरुवात करूया. जसे जसे लोक येतील तसे ते कनेक्ट होत जातील. ओके, परत एकदा मी माझी ओळख करून देतो. मी गजानन चाफळकर आणि मी डायरेक्टर आहे पॉकेट कॅफे या फ्रँचायझी ब्रँडचा. तुम्ही कदाचित पुण्यामध्ये आपले 27 आउटलेट आहेत, भारतात 109 आउटलेट आहेत, तुम्ही व्हिजिटही केली असेल. सो आजचा जो विषय आहे, फूड इंडस्ट्रीमध्ये लॉकडाऊन नंतर खरंच काही संधी आहेत का, बरोबर. आता तुम्ही सगळेजण NPSC करताय आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना अनेक अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की प्लॅन B तयार पाहिजे, प्लॅन B तयार पाहिजे. प्लॅन B तयार पाहिजे म्हणजे नक्की काय, आपण या प्लॅन B कडे कसं बघतो. प्लॅन B म्हणजे असं नाही आहे की आपल्याला अधिकारी होण्याचा फोकस मी तुम्हाला कुठं हलवा म्हणतो. निश्चित प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही एक चांगलं स्वप्न बाळगून आहात, तुम्हाला अधिकारी होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता आहात. पण समजा तसं नाही झालं, जसं मी आत्ता म्हणलं की 10 लाख वेगळे 8 ते 10 लाख वेगळे विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षांना आज महाराष्ट्रात ॲप्लाय करतात आणि नोकऱ्या किती आहेत, 3000 ते 5000च्या रेंजमध्ये. याचं जर पर्सेंटेज बघितलं तर खूप कमी आहे. सो आपल्याकडे प्लॅन B तयार पाहिजे. अधिकारी झालेले आता माझे काही मित्र आहेत, आम्ही तुम्हाला त्याच्यातली उदाहरण पण देईन आता हळूहळू, की यांनी कसे प्लॅन B वरती काम केलं आणि ते कसं सक्सेसफुल झाले, राईट. सो आता जर समजा आपल्याकडे आपण परीक्षेला बसलेलो आहोत आणि जे सक्सेसफुल होत आहेत ते निश्चित अधिकारी होत आहेत, पण त्याच्यानंतर प्लॅन B म्हणजेच आपल्याला काही व्यवसायाची संधी उपलब्ध आहे का, आपण हे करत करत काही करू शकतो का. नाही म्हणलं तरी बघा, आज 36 जिल्हे आहेत. आज पुण्यामध्येच आमच्याकडे प्रत्येक जिल्ह्यातली मुलं येतात, आम्ही बघत असतो त्या मुलांना. ते वेगवेगळे आमच्या कॅफेमध्ये सुद्धा येणारे भरपूर विद्यार्थीगण आहेत, जो या MPSC विद्यार्थी आमच्याकडेही येतात.
या सगळ्या तरुण वर्गाचा उपयोग जर त्यांनी खरंच आपल्या नॉलेजचा उपयोग व्यवसायात आणायचा ठरवलं तर अतिशय उत्तम प्रकारे ते व्यवसाय करू शकतात. आपण खूप लोकांची लेक्चर्स पण ऐकले असतील की व्यवसाय केला पाहिजे, पण नक्की काय करायचं. आज आपण याच विषयावरती बोलणार आहे इथं की आपण नक्की काय करायचं. आणि दुसरा विषय पण माझा महत्त्वाचा आहे ज्याच्यामध्ये आपण तुमच्या स्वतःकडे असलेल्या एखाद्या प्रोडक्टचं ब्रँडिंग कसं करावं किंवा मार्केटिंग कसं करावं हे शिकणार, राईट. सो आपण सुरुवात करूया. पहिला विषय, लॉकडाऊन नंतरची फूड इंडस्ट्री. लक्षात घ्या, लॉकडाऊन नंतर फूड इंडस्ट्री म्हणलं की लोकांना काय दिसतं, हॉटेल किंवा रेस्टॉरंट्स, राईट. तर नुसतं तसं नाहीये. फूड इंडस्ट्री या गोष्टीचा जर आपण विचार करायचा म्हटलं तर ती खूप वास्ट आहे. आज आत्ताच आपण जर बघितलं तर या लॉकडाऊनमध्ये सगळ्यात जास्त चाललेली इंडस्ट्री कुठली असेल तर फूड आहे. पण लोक काय म्हणतात, सगळ्यात अफेक्टेड झालेली इंडस्ट्री कुठली आहे तर फूड आहे. मग हे कसं काय? लक्षात घ्या, इसेन्शियल खाण्यापिण्याच्या गोष्टी म्हणजे जो शेतकरी पिकवतो. आज तुम्ही विविध कुठल्या ना कुठल्या तरी गावाशी कनेक्ट येईल की इथं वेगवेगळे प्रकारचे पदार्थ तुमच्या इथं बनवले जातात. काही चटण्या प्रकारचे असतील, काही मसाले असतील स्पेसिफिक, किंवा तुमच्या तिथं पिकलेल्या काही गोष्टी असतील. जसं वेगवेगळ्या पदार्थ पश्चिम महाराष्ट्रातून काही वेगळे पदार्थ उगवले जातात आपल्या इथं, बरोबर. ऊस स्पेसिफिक पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगला बनवला जातो. त्याच्यानंतर जसं जसं तुम्ही मराठवाड्याकडे जाल तर तिकडं कापूस आहे, सोयाबीन आहे. आता आपण नागपूर साईडला गेलो तर तिकडं संत्री आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारचे सगळ्या भागातले काही फळं आणि भाज्या, याचं डिमांड अचानक या लॉकडाऊनमध्ये खूप वाढलं. लक्षात घ्या, इवन दो आंब्यासारखा पदार्थ आहे, पण या सगळ्यांमध्ये स्पेसिफिक तेच माणसं बिझनेस करू शकले ज्यांना त्याच्यातलं थोडंसं नॉलेज होतं आणि त्याच्यातलं थोडंसं मार्केटिंग करता येत होतं, बरोबर आहे. सो स्पेसिफिक फूड इंडस्ट्री जर म्हटलं तर आपण नुसतं रेस्टॉरंट आणि याच्यावरती बोलणार नाही, तर वेगवेगळे विषय आहेत. इवन दो आम्ही सुद्धा, आता तुम्ही अभिरुची फ्रूट मॉल या नावाने आम्ही बऱ्याचशा गोष्टी पुण्यामध्ये पण केल्या, ज्याच्यामध्ये आम्हालाही थोडाफार सक्सेस मिळाला. यातले आपले MPSC UPSCचे विद्यार्थीच आमच्यासोबत होते ज्यांनी आम्हाला मदत केली. आणि चांगल्या प्रकारे या 2 महिन्यामध्ये, अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आमचे माधव सर म्हणून आहेत, त्यांनी एकदम चांगल्या प्रकारे 2 महिन्यात एक जवळजवळ 6 लाखापर्यंतची उलाढाल भाजीच्या व्यवसायात केलेली आहे. लक्षात घ्या, आज 2 महिन्यापूर्वी जो व्यक्ती अभ्यास करत होता, आता 2 महिने अभ्यास तर आहेच, पण राहिलेल्या वेळेत काय करायचं. या 2 महिन्याच्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आम्ही भाजीपाल्याचा व्यवसाय करून काहीतरी करू शकतो. हे कसं शक्य झालं तर फक्त त्यांचा एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड होता की लॉकडाऊन आहे तर आपल्याला वेळ कुठेतरी चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करायचा. आज तुम्ही इथून प्रत्येकजण आपापल्या गावी गेलेले आहात, कुणी शहरामध्ये असतील, तर यांनी आहे ह्या वेळेचा उपयोग कसा केला पाहिजे, बरोबर. सो स्पेसिफिक फूड इंडस्ट्रीमध्ये आज आम्ही तुम्हाला ॲक्च्युली या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आवाहन करतो, जर तुम्ही गावाकडे तुमच्या काही असे पदार्थ असतील, जसं आम्ही एक सोयाबीनचा हे घेतलेला आहे, सोयाबीनचं तेल जिथं काढलं जातं त्या तेल कंपन्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की जर तुम्ही आम्हाला गावोगावचं किंवा मराठवाड्यातलं सोयाबीन स्पेसिफिक आणून दिलं तर आम्ही ते एकत्रीकरणाची केंद्र आता आम्ही गावोगावी किंवा तालुक्याच्या ठिकाणी उभ्या करायच्या विचारात आहोत. तिथं आम्हाला तुमची मदत आहे. मी नुसतं तुम्हाला प्लॅन बी सांगणार नाहीये, तर तुम्ही त्याच्यात डायरेक्ट पार्टिसिपेट होऊ शकता. या पद्धतीनं आपण पुढे जाणार आहोत. आता या प्लॅन बी बरोबर तुम्हाला जसं शेतीचा माल आहे, बरोबर, तसंच तुम्हाला फळ या गोष्टीतला माल आहे, सगळा शेतीच्या रिलेटेड. तसंच काही मसाले आहेत, जसं एक सावजी मसाला नागपूरचा फेमस आहे, किंवा मराठवाड्यातले एक टिपिकल पदार्थ काही मसाले फेमस असतील, किंवा सातारा जिल्ह्यातले काही फेमस असतील, किंवा आणखीन कुठले संपूर्ण महाराष्ट्रातले. हे सगळे तुम्ही जे तुमच्या गावोगावी पसरलेले आहात, या लोकांनी जर जवळच्या शहरामध्ये हे नेऊन विकलं, किंवा आमची जर ते विकण्यासाठी कुठं मदत पाहिजे असेल, तर आम्ही या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, अभिरुची फ्रूट मॉलच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला प्लॅन बी डायरेक्ट हातामध्ये देतो. तुमच्याकडे जर गावी कुठले पदार्थ तयार होत असतील तर तुम्ही निश्चित याच्या माध्यमातून हे काम करू शकता की जेणेकरून तुमच्या गावाकडचं सोयाबीन एक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तालुक्याच्या ठिकाणी एकत्र केलं जाईल आणि ते तेल कंपनीला विकलं जाईल. याचा डायरेक्ट नफा किंवा डायरेक्ट जो फायदा आहे हा शेतकऱ्याला होणार आहे. अर्थात याच्यासाठी आम्हाला प्रत्येक तालुक्यामध्ये लोकांची मदत लागणार आहे, म्हणून हा प्लॅन बी सांगतो. कारण हे सगळे लोक सगळीकडे विखुरलेले आहेत. नुसतं MPSCचे स्टुडंट्सच असं नाही,
तर या स्टुडंटच्या माध्यमातून त्यांचे काही रिलेटिव्ह असतील, जसं समजा आता आपण गृहीत धरूयात की आज आपण अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करतोय, आज आपण यशस्वी झालो आणि आपल्याला जर समजा कुठे नोकरी लागलीच, तर तुम्ही तुमच्या घरात बंधू असतील, रिलेटिव्ह असतील, त्यांनाही प्लॅन बीच्या माध्यमातून सांगू शकता की अशा अनेक संधी उपलब्ध आहेत. आज लक्षात घ्या, लॉकडाऊन नंतर किंवा सगळ्यांना एकच गोष्ट दिसते की प्रॉब्लेम्स आलेत, मंदी येणारे, पण सगळ्यात जास्त संधी या फूड इंडस्ट्रीमध्ये आहेत. आज सुद्धा आमच्या मागात लोक लागलेली आहेत की सर कॅफे कधी सुरू होणार आहेत, आम्हाला पिझ्झा खायचा आहे, बर्गर खायचा आहे. बरोबर, आज या आठवड्यामध्ये होम डिलिव्हरी सुरू करायला परवानगी दिलेली आहे, राईट. सो आम्ही होम डिलिव्हरी सुरू केलेल्या आहे. तसं जसं फूड इंडस्ट्री आहे, आज शेतमाल आहे, या सगळ्या गावाकडून शहराकडे येणाऱ्या गोष्टींची डिमांड वाढत चाललेली आहे. जसा हा शेतमाल झाला, दुसरी एक मी तुम्हाला गोष्ट नक्की सांगेन की न्यूट्रियस पदार्थांची रिक्वायरमेंट वाढलेली आहे. बरोबर, न्यूट्रियस पदार्थ म्हणजे काय, नुसतं न्यूट्रिशन नाही. आज फळांमध्ये किंवा आज आपलं साधं उदाहरण घेऊया, हळद. आज एक आपल्यापैकीच एक विद्यार्थी आहेत नागेश सर म्हणून, ज्यांच्या घरामध्ये आज हळद पिकलेली आहे. 2 टन हळद शिल्लक आहे त्यांच्याकडे आज सेल करण्यासाठी. सो आम्ही त्यांना पण प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. आता इथं मी तुम्हाला जो माझा दुसरा विषय आहे तो याच्यामध्ये जोडतो की आपल्या पदार्थाचं किंवा आपल्याकडे असलेल्या प्रोडक्टचं आपण ब्रँडिंग कसं करावं. फक्त थोडं कसं होतंय, हा व्हिडिओ जो आहे हा एकतर्फी होतोय, मीच फक्त बोलतोय. त्यामुळे मी म्हणेन की तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला कुठं काही वाटत असेल तर मला कमेंट करा, की जेणेकरून मला काही ना काही समजेल, मला काहीतरी तुमच्याकडून कळेल की आपण हे इंटरॅक्टिव्ह कसं करू शकतो. सगळ्यांना माझं बोलणं समजतंय व्यवस्थित, राईट. सो सगळ्यांनी येस म्हणा किंवा अंगठा दाखवा. हॅलो, ओके. सो जसं मी आता एका विषयातून दुसऱ्या विषयाशी कनेक्ट करतो, हळद या गोष्टीमध्ये आज जगात सगळ्यात जास्त मागणी आहे. आपल्या हळकुंडाला, आपण जर हळकुंड पिकवलेली असतील किंवा गावाकडे असतील तर याच्यामध्ये कर्क्युमिन नावाचा एक घटक असतो, जो खूप अतिशय अँटीऑक्सिडंट आहे, अँटी कॅन्सरस आहे, चांगला उपयोगी आहे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार आहे. या काही गोष्टींचं जर आपण त्याच्यामध्ये प्रमाण केलं, त्या हळदीचं आपण व्यवस्थित सर्टिफिकेशन्स करून घेतली आणि हे सगळं एका छानशा पॅकेटमध्ये जर आपण तयार केलं आणि ते मार्केटला आणलं तर आपली रिटेल प्राइस जी आहे ही आपल्याला निश्चित जास्त मिळते. जसं मी म्हणलं, ब्रँडिंग, आपण आपल्या प्रोडक्टचं ब्रँडिंग करायला ॲक्च्युली फार मागं पडतो. कारण आपण जर बघितलं तर अनेक आपल्याला अशा गोष्टी दिसतील मार्केटमध्ये की तुम्ही सुद्धा बघत असाल की अरे हे तर याच्यापेक्षा तर आमच्या गावी खूप चांगलं मिळतं, आमच्या गावची अमुक अमुक गोष्टीची चव खूप चांगली आहे, हे तर फक्त पाकिट चांगलं आहे. बरोबर, मग आपल्याकडे जर गोष्ट चांगली आहे आणि आपण जर ती चांगल्या पाकिटात पॅक केली तर यालाच थोडक्यात ब्रँडिंग म्हणतात. जर याच्यात सुद्धा तुम्हाला कुठं मदत लागत असेल तर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, MPSC स्टुडंट राईट्सच्या माध्यमातून तुम्ही जर आम्हाला संपर्क केला तर आम्ही हेही करतोय. आणि असं नाहीये की या सगळ्याच गोष्टी तुम्हाला आम्ही सशुल्क देतोय. काही गोष्टी आम्ही तुम्हाला नक्की सांगू की तुमचं तुम्ही ब्रँडिंग कसं करू शकाल. या माध्यमातून तुम्हाला अनेक गोष्टींची मदत लागणार असेल तर तीही आम्ही करू. प्लॅन बी तयार करण्यासाठी तुम्हाला बॉटम टू टॉप म्हणजे अगदी तुमच्या शेतमालापासून ते सेल्स, त्याचं मार्केट उपलब्ध करून अगदी तुमच्यापर्यंत त्याचे पैसे परत मिळवून देण्यापर्यंतचं काम आम्ही करायला तयार आहोत. आणि हा आम्ही प्रयोग सुरू केलेला आहे. आज आपण पुण्यामध्ये याच्या 1-2 ब्रँचेस करून आपण हा प्रयोग सुरू केला आणि तो आपल्याला प्रचंड सक्सेस देऊन गेला. अगदी तुम्हाला सांगायला हरकत नाही, आम्ही आंबे या सीझनमध्ये विकले, जे गेले 1 ते 2 महिने. आंब्यामध्ये सुद्धा आम्हाला चांगला फायदा मिळाला. रादर या आंब्याला विकताना सुद्धा आम्ही एका ठिकाणी नाही विकलं. याच्यामध्ये आज सगळ्यात मोठा जो वाटा आहे हा ऑनलाईन मार्केटिंगचा आहे. घरी बसल्यानंतर जर आज तुम्ही बघितलं असेल तर सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे. बरोबर, आणि या मोबाईलचा सदुपयोग हा ज्याला प्रोडक्ट विकायचा आहे त्यानं केला पाहिजे, असं माझं मत आहे. स्पेसिफिक काय होतं, आपण आपल्या हातात मोबाईल आहे पण या मोबाईलचं काही कॉन्क्रीट काम करून घेतो का, याच्या मार्केटिंगसाठी आपण काही उपयोग करतोय का. सो जसं मी एक उदाहरण दिलं आता तुम्हाला, हळद. हे जर हळद तुमच्याकडे हळकुंड आहे आणि चांगल्या प्रतीचा हळकुंड आहे, हे जर तुम्ही एक त्याच्यावरती छानसं लिटरेचर तयार केलं
एक 10 ओळीचं असावं, ते जास्त पण नसावं. आणि हे जर लोकांना पाठवायला सुरुवात केली, जे तुमचे रिलेटिव्ह असतील, शहरातले मित्र असतील किंवा इतर गावातले मित्र असतील, यांना जर तुम्ही पाठवायला सुरुवात केली तर तुम्हाला 100% त्याची मागणी येऊ शकते. हे मी तुम्हाला फक्त उदाहरण खातर सांगतोय, बरोबर. कारण आपण प्लॅन बी बद्दल बोलतोय. एक तर आपण अधिकारी व्हायचं स्वप्न बघितलेलंच आहे, आपण त्याच्यावर काम करतोच आहे, पण त्याच्या सोबत आपण काही करू शकतो का? किंवा आपण एक लिमिट पर्यंत, म्हणजे अधिकारी होत असताना आपण फर्स्ट अटेम्प्ट केलाय, सेकंड केलाय, थर्ड केलाय, आज माझं वय किती झालंय, 30 क्रॉस झालंय, 32 क्रॉस झालंय, आणि तरीही मी प्रयत्न करतोय, तर खरंच मी जे करतोय ते योग्य आहे का? मग माझ्याकडे प्लॅन बी आहे का? किंवा मी प्लॅन बी वरती वर्कआउट केलंय का? सो आता बऱ्यापैकी विद्यार्थी आलेले आहेत, त्यामुळे मी थोडं म्हणून प्लॅन बी हा विषय परत घेतला. सो आपण परत रिटर्न येऊ. हळदीचं जसं मार्केटिंग आपण करू शकतो, त्याची पूड करू शकतो. गावोगावी पसरलेल्या व्यक्तींकडून आपण छोट्या छोट्या काही चटण्या बनवून देऊ शकतो, ज्या चटण्या आम्ही शहरात विकायला तयार आहोत. वेगवेगळे मसाले आहेत जे आम्ही शहरात तुम्हाला विकण्यासाठी प्लॅटफॉर्म करून द्यायला तयार आहोत. आम्ही म्हणजे प्रत्यक्ष मी नाही करणार, एक आमचा समूह आम्ही तयार केलेला आहे याच्यासाठी, जे आपण अभिरुचीच्या माध्यमातून किंवा फ्रूट मॉल आहे, ऑर्गॅनिक फ्रूट मॉल आहे, याच्या माध्यमातून आपण हे शहरांमध्ये. सो अशा जर गोष्टींसाठी तुम्हाला काही इंटरेस्ट असेल तर तुम्ही डायरेक्ट या पेजवरती आम्हाला संपर्क करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जसं मी तुम्हाला सांगतोय, ब्रँडिंग आहे, बरोबर. आता तुमच्याकडे एखादं कुठलं प्रोडक्ट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की सर माझं घरगुती हे प्रोडक्ट आहे, किंवा आमच्या गावी आम्ही हे बनवतो, किंवा सर माझं हे आहे, जेणेकरून मी तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड एखादी माहिती देऊ शकेन की ते तुम्ही कसं तुमचं प्रोडक्ट मार्केट करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे, ब्रँडिंग करत असताना नुसतं छान छून असं सगळं बनवून दिलं पाहिजे असं आहे का? तर नाही. मार्केटिंग हे तुम्ही कुठं करताय, तुमचा फिश पॉन्ड ठरला पाहिजे, लक्षात घ्या. जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी मार्केटिंग करत असाल, जर तुम्ही हळद तुमच्या तालुक्यात विकत असाल तर तुम्हाला तेवढी किंमत मिळणार नाही. तुम्हाला ती शहरात आणून विकली पाहिजे, बरोबर. किंवा ती तुम्ही एक्सपोर्ट पण करू शकता. एक्सपोर्टसाठी सुद्धा प्लॅटफॉर्म आपण तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही जसं कुठं विकता त्याच्याबरोबरच हे महत्त्वाचं आहे की तुम्ही कसं विकता. पॅकेजिंग व्यवस्थित असलं पाहिजे. आता हा ॲक्च्युली नुसता मार्केटिंग हा विषय बोलायचा झाला तरी तो जवळजवळ 3 तासाचा होऊ शकतो, पण मी अगदी स्पेसिफिक, ते सोपं जातं, किंवा मला हळदीबद्दल थोडीफार माहिती आहे म्हणून मी त्याच्याबद्दल बोलतोय. जसं आपण आणखीन एखादं उदाहरण घेऊ शकतो की तुळस आहे. आज आपल्याला माहिती आहे की गावामध्ये आपण अनेक ठिकाणी तुळस लावू शकतो, आणि आता लॉकडाऊनमध्ये गेले 2 महिने झाले सगळेजण सांगतायत की तुळशीची पानं खा, तुळशीचा काढा करून प्या, तुळशीचा काढा करून प्या. मग किती जणांनी आपल्या शेतामध्ये तुळस लावायला सुरुवात केली? किती जणांनी आपल्या दारामध्ये कुंडीत तुळस लावायला सुरुवात केली? तर कुणीच नाही. सगळेजण काय बघतायत की मला डायरेक्ट तुळस कुठून मिळेल, बरोबर. सो प्रत्येक गोष्टीमध्ये आज शहरामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतात नाही तर अगदी भारताबाहेर सुद्धा भारतीय शेतमालाला मागणी आहे. सो मी तुम्हाला स्पेसिफिक सांगेन की तुम्ही तुमच्या तिथं पिकलेला माल आहे, म्हणजे शेतीचा माल असो, रादर तुमचं एखादं प्रोडक्ट असेल, जसं कागदाच्या डिशेस बनवणं, हे अगदी घरगुती बनवला जाणारा व्यवसाय आहे, बरोबर. किंवा आपण अजून काय घेऊ शकतो, पापड बनवणे आहे. अगदी बचत गट असतील छोटे छोटे बचत गटांना तर पुण्यासारख्या शहरामध्ये प्रचंड मागणी आहे. घरगुती या नावाखाली खूप चांगल्या गोष्टी मार्केट केल्या जाऊ शकतात, आणि याची डिमांड पण आहे. आपण बचत गटांसाठी सुद्धा एक वेगळा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे की जेणेकरून त्यांना या सगळ्या गोष्टी कशा पुण्यामध्ये सर्क्युलेट करता येत असतील. आता मी पुण्याचा आहे म्हणून स्पेसिफिक पुण्याबद्दल बोलतोय, अदरवाईज आपण बेंगलोरला देऊ शकतोय, मुंबईत देऊ शकतोय, त्याच्यानंतर नाशिक चांगली सिटी आहे. अशा विविध सिटीमध्ये ऑलरेडी आपली यंत्रणा आहे ज्याच्यामध्ये हे आपण काम सुरू केलेलं आहे. स्पेसिफिक आपण जसं मी म्हणलं पापड, आता पापड सुद्धा कसे असावे, त्याचं पॅकेजिंग व्यवस्थित पाहिजे, बरोबर. ते सुट्टे असले पाहिजे, ते असे एकमेकाला चिकटलेले नसले पाहिजे. या ज्या गोष्टी आहेत ते जर पॅकेजिंग मध्ये दिलं तर त्याला मागणी आहे. छोट्या छोट्या मॉलमध्ये जर तुम्ही बघितलं असेल किंवा मोठ्या मॉलमध्ये बघा तर तिथले काही सगळे ब्रँडेड मोठ्या कंपन्यांचे पापड नसतात. तिथं आजूबाजूला बनवले जाणारे पापड सुद्धा ठेवले जातात. आता जसं आज सांगितलं जात आहे की वोकल फॉर लोकल, तुम्ही जे गावात बनवता
आणि जे तिथंच तुम्ही कसं विकू शकता किंवा गावातल्या लोकांचं मार्केटिंग तुम्ही कसं करू शकाल, याच प्लॅटफॉर्मवरती आज आम्ही ॲक्च्युली इथं आलेलो आहोत की तुम्ही जे सगळेजण गावाकडे गेलेले आहात किंवा तुमच्या रिलेशनमध्ये जर कोणाचे असे काही प्रोडक्शन्स असतील तर यांच्यासाठी आम्ही वोकल काही तुमच्यासाठी करू शकतो का. जसं आपलं माननीय पंतप्रधानांनी वोकल फॉर लोकल हे डिक्लेअर केलेलं आहे, त्याच गोष्टीच्या त्याच धर्तीवरती आम्ही इथं आलेलो आहोत की तुमची जर काही प्रोडक्ट असतील तर त्याला आम्हाला मार्केट मिळवून देता येईल का. सो ब्रँडिंग हा एक महत्त्वाचा पार्ट आहे, कारण मार्केटिंग विषयी मी पूर्ण बोलणार नाही, मी फक्त ब्रँडिंगवरती बोलेन. आज ज्यावेळेस पॉकेट कॅफे सुरू झालं त्यावेळेस ते एक कॅफे होतं, पण त्याचं असं काय ब्रँडिंग झालं की जेणेकरून 2017ला फ्रँचायझी द्यायला सुरुवात केल्यानंतर 2019 मध्ये त्याच्या 100पेक्षा जास्त फ्रँचायझी झाल्या. लक्षात घ्या, हे ब्रँडिंगमुळे झालं. लोकांना तो ब्रँड हवासा वाटला, त्याची एक फिलॉसॉफी ठरली, त्याच्या एक काही गोष्टी पॅरामीटर्स ठरल्या आणि जेणेकरून आम्ही त्याच्यामध्ये लॉयल लोकांना जे त्यांनी इन्व्हेस्ट केलेलं आहे त्याच्याबरोबर त्यांना आम्ही रिटर्न्स देण्याचा प्रयत्न केला आणि तो त्यांना मिळाला. त्यामुळे त्याची प्रगती आणि हे होत गेलं. तसं तुमच्याकडे जर एखादं तुमचं काही प्रोडक्ट असेल तर तुम्ही त्याचं मार्केटिंग कसं करू शकता, ब्रँडिंग कसं करू शकता, स्पेसिफिक या गोष्टीवरती विचार करा. मी तुम्हाला एक उदाहरण देईन. आपल्याच या म्हणजे MPSC स्टुडंट्स मधलेच एक व्यक्ती आहे रवींद्र बारसकर म्हणून, ज्यांचं अभिरुची या नावानं मेस आहे. ती व्यक्ती सुरुवातीला MPSC करायला पुण्यात आली होती, लक्षात घ्या. आणि ते करत असताना त्यांना ते थोडंसं अवघड वाटायला लागलं किंवा ते प्रयत्न करत असताना त्याच्यात तेवढं यश मिळालं नाही. त्यांनी चांगला प्रयत्न केला पण नाही मिळाला. मग त्यांनी दुसरी संधी, प्लॅन बी त्यांच्याकडे रेडी होता, त्यांनी मेस चालू केली आणि या मेसच्या माध्यमातून आज 2 ते 2.5 कोटीचं हॉटेल त्यांच्या स्वतःच्या मालकीचं आहे पुणे सिटीमध्ये. लक्षात घ्या, ही छोटी गोष्ट नाहीये. पण जर आज प्लॅन बी तयार नसता तर खूप साऱ्या मी आज स्टुडंट्सना भेटतो, कारण कसं होतं माहिती आहे का, 30-32 वय झालेली मुलं ज्यावेळेस मला भेटतात आणि ते म्हणतात की सर आम्ही स्पर्धा परीक्षेचा प्रयत्न करतो. निश्चित केला पाहिजे, म्हणजे ध्येय चुकीचं आहे मी असं म्हणणार नाही, पण त्याच्या बरोबर आपल्या हातात काय. जसं भास्कर साहेबांनी केलं, त्यांच्याकडे प्लॅन बी तयार होता, आज हॉटेल मोठ्या प्रमाणात उभं राहिलं. इव्हन दो आज आपलं जे पुण्यामध्ये आपण MPSC स्टुडंट्सना जे 2 वेळ जेवण काही देत होतो, फ्री देत होतो, बरोबर, याच्यामध्ये त्यांच्याच किचनचा आपण चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला. म्हणजे ते सोशल पण ऍक्टिव्हेटेड आहेत आणि आज ते पण मोठ्या यानं म्हणतात की मला काही का असं त्याला भविष्यातल्या होणाऱ्या अधिकाऱ्यांना आज मी जीव तर घातलेला आहे. सो या सगळ्या गोष्टीतून मला एक गोष्ट काय कळाली की हा विषय जो आहे प्लॅन बीचा हा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. असे अनेक लोक सक्सेसफुल असतील, मी फक्त हे तुम्हाला एक उदाहरण दिलं, बरोबर. आमच्याकडे पण आहेत. आता फक्त कसं आहे, इथं मला नुसतं पॉकेट कॅफेचं मार्केटिंग नाही करायचं, त्यासाठी मी इथं आलेलं नाही. तर आमच्याकडे MPSCचे स्टुडंट्स आहेत ज्यांनी आपली फ्रँचायझी ऑलरेडी घेतलेली आहे आणि ते चांगल्या प्रकारे रन करतात, सक्सेसफुल आहे. का तर ते कॅल्क्युलेटिव्ह असतात, त्यांच्याकडे व्यवस्थित रिस्क कुठं घ्यायची कुठं नाही घ्यायची याची मॅनेजमेंट असते. आणि हा सगळा जो तुम्ही स्पर्धा परीक्षांचा केलेला अभ्यास आहे, हा जर तुम्ही व्यवसायात वापरलात तर तुम्ही तुमच्या एखाद्या गावामध्ये उत्तम प्रकारे मोठा व्यवसाय किंवा कारखाना उभा करू शकता. एक लक्षात घ्या, छोट्या छोट्या गोष्टीतनं आपण सुरुवात करूयात. मी म्हणतो की तुम्ही घाण्यावरचं तेल जे आहे याची मागणी खूप आहे. लाकडी घाणा गावोगावी आपण तयार करू शकतो, जेणेकरून गावातल्या सुद्धा लोकांना चांगलं तेल मिळेल, तुमच्या घरातल्या लोकांना चांगलं तेल मिळेल आणि तुम्ही ते विकलं तर तुम्हाला त्यातून प्रॉफिटही होईल. त्याच्यानंतर व्हीट ग्रास सारखा प्रोजेक्ट आहे. किंवा परवाच मी एक सोलर मशीन बघितलं ज्याच्यामध्ये आपल्याकडे एक्स्ट्रा झालेलं जे उत्पन्न आहे शेतीचं, ह्याच्या आपण भाज्या किंवा फळं कट करून विशिष्ट प्रकारे आपण ते सोलर ऊर्जेवरती वाढवू शकतो आणि त्याला वर्षभर मागणी आहे. जसं एक मला उदाहरण देण्यात आलं होतं की साधारण 300 ते 400 किलो रोज ज्या ठिकाणी कांदा लागतो अशा ठिकाणी तो ड्राय कांदा वापरल्यामुळे तो 30 किलोवरती आला. स्टोरेज कमी लागलं, वेळ कमी लागला, त्याच्यानंतर रोज हा 300 किलो कांदा चिरण्याचा त्रास वाचला. लक्षात घ्या, कदाचित मी म्हणजे आतापर्यंत आमचा थोडा जो प्रवास सक्सेसफुल झालेला आहे या एकाच कारणामुळे झालेला आहे की आम्ही समोरच्याला सोल्युशन देण्याचा प्रयत्न केला. लक्षात येते तुमच्या, कदाचित तुम्हाला वाटतंय तुम्ही ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहता तिथं काही संधी नाहीये, पण तुमच्या तिथं अशी कुठली तरी गोष्ट असेल जी दुसऱ्यांसाठी खरंच गरजेची आहे. जसं आज मी जसं तुम्हाला उदाहरण दिलं, हळद आहे, तुळस आहे, व्हीटग्रास आहे,
बरोबर, अनेक औषधी वनस्पती आहेत ज्याची आज मागणी वाढली आहे पण त्याचं उत्पादन तेवढ्या प्रमाणात होत नाही. तर ते कसं करता येईल याच्यावरती आपण बघू शकतो. अनेक शेतींची औषधं लागतात, बरोबर, त्याच्यामध्ये खतं बियाणं वगैरे ऑर्गॅनिक प्रकारचं भरपूर लागतं. इवन दो कॅटल फीडमध्ये डेअरीमध्ये आपण चांगलं काम करू शकतो. डेअरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. डेअरी प्रोडक्ट्स इवन दो आमच्या पॉकेट कॅफेला SMP स्किम्ड मिल्क पावडर मोठ्या प्रमाणात लागते, जेणेकरून आम्ही त्या दुधाच्या पावडर आईस्क्रीम किंवा आमचे इतर प्रोडक्ट्स बनवत असतो. अशा अनेक संधी उपलब्ध आहेत ज्या तुम्हाला याच्या माध्यमातून आम्ही किंवा तुम्ही जर असं काही याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह करू शकलात तर आम्ही तुम्हाला ते उपलब्ध करून देऊ. निश्चित त्याचा बेनिफिट तुम्हाला आज नाही लॉंग टर्मच्या अँगलनी नक्की होईल. जसं जसं तुम्हाला एखादी संधी दिसत जाईल तसं तसं आम्ही तुम्हाला मार्गदर्शनही करत जाऊ. आणि हे सगळं मार्गदर्शन पेड आहे असं नाही. सो आम्ही तुम्हाला मदतही करायला तयार आहोत. फक्त आम्ही एवढाच म्हणतो आहे की तुम्ही प्लॅन बी वरती विचार करा. आता ती काळाची गरज आहे. याचं कारण सांगतो तुम्हाला. जर प्लॅन बी नसेल तर आज या लॉकडाऊनमुळे मोठे मोठे उद्योजक अडचणीत आलेले आहेत. पण ज्यांच्याकडे प्लॅन बी आहे ते सक्सेसफुली याच्यातून बाहेर पडत आहेत. लक्षात घ्या. सो प्लॅन बी फार महत्वाचा आहे. राईट. आता मी म्हणेन तुम्हाला की पुढचे जे काही 10 मिनिटं आहेत याच्यामध्ये जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही प्रश्न विचारा. थोडंसं आपण 1 ते 2 वेगवेगळ्या विषयावरती पण बोललोय, कारण ब्रँडिंग हा विषय पूर्ण तुम्हाला या अगदी 10-15 मिनिटात सांगणं शक्य नाही. पण ब्रँडिंगसाठी मदत काही लागली तर मी असं डायरेक्ट म्हणेन, लक्षात घ्या तुम्ही आतापर्यंत खूप मार्केटिंगचे व्हिडिओज ऐकले असतील, बघितले असतील. मी इथं का आहे तर मला डायरेक्ट तुम्हाला मदत करायची आहे. जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. फक्त ते प्रश्न किंवा त्या गोष्टी किंवा तुमचं काहीतरी क्रिएटिव्हिटी त्याच्यामध्ये असावी. असं नको की अमुक अमुक याचं तमुक तमुक आहे, तमुक तमुक विकलं तर अमुक अमुक गिराईक मिळेल का, असं नको. स्पेसिफिक माझ्या काकांच्या शेतामध्ये पिकलेली माझ्याकडे 5 टन हळद आहे, याची मागणी दुबईमध्ये एवढ्या एवढ्या टनांना आहे, तर ती मला पोहोचवण्यासाठी मदत पाहिजे. असं जर तुम्ही काही म्हणू शकलात तर याच्यामध्ये 100% आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. आणि त्याचसाठी हा सगळा व्हिडिओ बनवण्याचा अट्टाहास ऍक्च्युली आपण केलेला आहे. अगेन प्लॅन बी लक्षात घ्या. सो येस, काही प्रश्न येत आहेत? ओके, खावा आणि पेढा. येस, खावा. आज जसं तुम्ही फॉर एक्झाम्पल म्हणजे जसं मला माहिती आहे, मी ऐकून आहे, तो पंढरपूरचा खावा हा आमच्याकडे फेमस किंवा चांगला समजला जातो. आज जे बघा, हे जे तुम्ही खाव्याचा प्रश्न विचारला तो सेम ज्यांच्याकडे आज दूध उपलब्ध झालेलं आहे पण ते डेअरीमध्ये जाऊ शकलं नाही, त्यांनी जर खावा बनवला तर त्याचं मार्केटिंग तुम्ही येणाऱ्या काही दिवस ते दूध टिकवून चांगल्या प्रकारे करू शकता. शहरामध्ये मिठाई बनवण्यासाठी आत्ता दुकानं ओपन झालेली आहेत. सो याची प्रचंड मागणी आहे. याच्यासाठी तुम्ही निश्चित म्हणजे स्पेसिफिक पॅकेजिंग करून जर तुम्ही डायरेक्ट काही किलोमध्ये, फक्त कसं होतं तुम्हाला सांगतो, तुम्ही ज्यावेळेस खावा म्हणता आणि मी मिठाईवाला म्हणतो त्यावेळेस त्याची क्वांटिटी 1-2 किलो नसते, त्यावेळेस त्याची क्वांटिटी ही 50 किलो 100 किलो अशी असते. सो तो तुमच्याकडे उपलब्ध असला पाहिजे. मार्केटिंगपेक्षा मी तुम्हाला थेट मार्केट काही पुण्याचे मिठाईवाले किंवा स्पेसिफिक दुकानांचा आपण तुम्हाला संपर्क मिळवून देऊ शकतो आणि याच्या माध्यमातून आपण हा तुमचा प्रश्न नक्की सॉल्व्ह करू शकतो. येस, सोयाबीनसाठी तर मी सांगितलं तुम्हाला की सोयाबीनचा प्लॅटफॉर्म आपण उभा केलेलाच आहे. राईट. तालुक्या ठिकाणी आपण त्या तालुक्यातलं सोयाबीन एकत्र करणार आहोत. राईट. आणि आपल्याकडे सोयाबीनचं तेल बनवणारी मिल आहे. या मिलने आम्हाला सांगितले की तुम्ही 200 टन 500 टन 1000 टन जरी मला सोयाबीन दिलं तरी आम्ही घ्यायला तयार आहोत. सो हा एक प्लॅटफॉर्म आपण तुम्हाला उपलब्ध करून देतोय. सोयाबीनचे चिप्स आहेत, गोष्टी म्हणजे सोया स्टिक्स आहेत. सोयाबीन पासून जे शुद्ध शाकाहारी लोक आहेत यांच्यासाठी शाकाहारी पण मांसाहाराची टेस्ट देणारे असे अनेक पदार्थ गुजरातमध्ये चांगले खपतात जे तुम्ही बनवू शकता. सोयाबीनचे वेगवेगळे प्रकार आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही नुसतं इंटरनेटवरती सर्च केलं तरी तुम्हाला समजेल, किंवा रादर आम्ही याच्यात तुम्हाला हेल्प करू शकतो. येस,
डिहायड्रेशनच्या फूडसाठी तुम्हाला निश्चित मार्केट आहे. आज ज्यावेळेस आपण इथला विचार करतो, भारतामध्ये अजून तेवढं त्याचं प्रमाण नाहीये. त्याचं कारण असं आहे, भारतामध्ये याचा कमर्शियल वापर होतो. आता डिहायड्रेशन फूडची रिक्वायरमेंट कुठे आहे? तुम्ही बऱ्याच जणांनी सूपची जाहिरात बघितली असेल टीव्हीला, वेगवेगळ्या सूप्स येतात बरोबर. या सूपमध्ये जे सगळे फ्रुट्स वापरले जातात किंवा भाज्या वापरल्या जातात ना, या डिहायड्रेट म्हणजे हायड्रेट त्याचं पाणी काढून त्याच्या सूपमध्ये त्या वापरल्या जातात आणि त्या परत पाण्यात ज्यावेळेस मिक्स होतात त्यावेळेस त्याचं न्यूट्रिशन व्हॅल्यू आणि हे साधारण 80% मेंटेन होते. या पद्धतीनं जर असेल तर त्याला मागणी आहे. लक्षात घ्या, तुम्ही जर इलेक्ट्रिक त्याला हे केलं म्हणजे डिहायड्रेट केलं तर त्याला त्या प्रमाणात मागणी नाही. त्याची प्रत तपासली जाते. याची पूर्ण न्यूट्रिशन व्हॅल्यू जर तुम्ही तुमच्या प्रोडक्टची काढली तर तुम्हाला त्याची उत्तम प्रकारे मार्केटिंग करता येईल आणि अब्रॉड त्याला खूप चांगली मागणी आहे. इवन दो आपल्या भारतामध्ये आपल्या भागामध्ये बीट चांगल्या प्रकारे पिकतं बघा बरोबर. बीटाच्या चिप्सचा परवा मी एका ठिकाणी व्हिडिओ पाहिला आणि बीटच्या चिप्स बघा. आज प्रत्येक मुलगा आपण सांगतो मुलाला की बाबा काय कुरकुरे खाऊ नको, हे खाऊ नको, ते खाऊ नको बरोबर, पॅक्ड फूड खाऊ नको. पण जर ते बीट असेल तर आपण म्हणू का त्याला खाऊ नको. सो या गोष्टीला मागणी आहे. सो याच्यामध्ये आपण तुम्हाला मदत करू शकतो, निश्चित करू शकतो. अजून येस, हळद पावडर जर तुम्ही केलं ना, आता आम्ही स्पेसिफिक त्या प्रोजेक्टवरती काम करतोय. जर तुम्ही हळदीची पावडर केली बरोबर आणि ते आम्ही सांगतो त्या पद्धतीनं त्या प्रतीची हळद जर तुमच्याकडे असेल ज्याच्यामध्ये 7 to 8% कर्क्युमिनॉइड्स मिळाले पाहिजे, कर्क्युमिन मिळालं पाहिजे, हे जर तुमच्याकडे असेल ते करून देऊ. आणि याची मागणी आहे की आपण तुमच्याकडे बनवलेली हळद आपण डायरेक्ट विकत घेऊ शकतो. स्पेसिफिक आपण हळदीच्या प्रोडक्टवरती आता काम करतो. आमच्याकडे 200 टन खवा. ओके, 200 टन खवा आहे. खव्यावरती खरं तर मी म्हणजे मार्केटिंग तुम्हाला सांगू शकतो पण आत्ता जेवढा, जसं मी हळदीवरती मी स्वतः काम केलं त्यामुळे मला माहिती आहे, पण खाव्यावरती मी स्पेसिफिक काम नाही केलेलं. पण निश्चित सिटीमध्ये जिथं आता हा व्हिडिओ आपण ज्यावेळेस प्रदर्शित करू सगळीकडे, मी माझ्या नेटवर्कमध्ये पण हा प्रदर्शित करणार आहे, तर खाव्यामध्ये जर कुठं मागणी निर्माण झाली तर निश्चित तुम्हाला संपर्क केला जाईल. तुमच्या कमेंट बरोबर फक्त तुमचा नंबर सोडून द्या, म्हणजे तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल. ओके, अच्छा, आमच्या फील्डमधला प्रश्न आलेला आहे. कॅफेमध्ये लक्षात घ्या, आज आपण रेस्टॉरंटचा ज्यावेळेस विचार करतोय तर रेस्टॉरंटला सगळेजण म्हणतात की नाही लगेच होणार नाही. आत्ता तर ऑनलाईन फूड डिलिव्हरी किंवा टेक अवे सिस्टीम सुरू झालेली आहे बरोबर. आणि या रेस्टॉरंट्समध्ये किंवा आमच्या कॅफेमध्ये स्पेसिफिक आम्ही कॅफेमध्ये काय करतोय, हँड ग्लोव्ज हे कंपल्सरी आहेत प्रत्येक कर्मचाऱ्याला. त्याच्यानंतर कॅप कंपल्सरी आहे. एक विशिष्ट प्रत्येकासाठी आपण हे केलेलं आहे. त्याच्यानंतर स्पेसिफिक सॅनिटायझेशन हा जो प्रकार आहे वेळच्या वेळी, आता आपल्याकडे जे टेक अवेसाठी स्विगी बॉय येतात यांना आम्ही प्रत्येकाला कंपल्सरी सॅनिटायझेशन दिलेलं आहे. काही जणांना आमच्याकडून आम्ही सॅनिटायझर्स दिलेले आहेत, हँड ग्लोव्ज दिलेले आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये प्रिकॉशन्स म्हणजे काय आहे की डेली तुमच्या किचनचं सॅनिटायझेशन झालं पाहिजे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर सिटीमध्ये स्पेसिफिक जे लोक काम करत आहेत, ज्यांचे काही हॉटेल्स असतील, काही कॅफेज असतील, यांनी आत्ताच्या आत्ता ऑनलाईन डिलिव्हरीजमध्ये शिफ्ट व्हा. जास्तीत जास्त ऑनलाईन डिलिव्हरीज तुम्हाला आत्ता मिळू शकतात किंवा टेकअवे तुमचे जाऊ शकतात. आज मी एक उदाहरण देईन. इथंच आमच्या सिटीमध्ये एक आबाचा ढाबा म्हणून एक हॉटेल आहे, त्यांचा मी एक पोस्ट बघितली. त्यांनी टायडअप केला पाळंदे कुरिअर बरोबर होम डिलिव्हरीसाठी. लक्षात घ्या, कोलॅबरेशन, आज कोलॅबरेशनची गरज आहे. छोटीशी गोष्ट आहे, त्यांना डिलिव्हरी द्यायची होती आणि त्यांनी पाळंदे कुरिअर बरोबर टायअप केला आणि 30 का 50 रुपये पर डिलिव्हरी त्यांना तो चार्ज पडतो किंवा कदाचित जास्त चार्ज मध्ये माफक दरामध्ये ही डिलिव्हरी केली जाते. लक्षात घ्या. हा मी तुम्हाला सांगण्याचा मुद्दा का आहे, हे समोर आलेलं उदाहरण आहे माझ्या. कोलॅबरेशन, आज तुम्ही गावाकडे किंवा इथून गेलेले MPSC करणारे काही विद्यार्थी असतील, तुम्ही एकत्र या, तुम्ही तुमच्या तालुक्यासाठी काहीतरी करा. लक्षात घ्या, अधिकारी झाल्यानंतर आपण एक तहसीलदार म्हणून आपल्या तालुक्यासाठी काहीतरी करणारच आहे, पण अधिकारी व्हायच्या आधी आपण पावलं उचलायला काय हरकत आहे. आम्ही मदतीला आहोत. MPSC स्टुडंटचा सगळा कट्टा तुमच्या मदतीला आहे. सो तुम्ही याच्यामध्ये प्रयत्न करा, सुरुवात करा.
येस, पापडासाठी सर्टिफिकेशन्स मध्ये मी तुम्हाला स्पेसिफिक सांगेन. FSSI ने जे 3 सर्टिफिकेट दिलेली आहेत, आता त्याच्यामध्ये मी म्हणेन तुमच्या हायजीन, आत्ता सध्या हायजीन फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही आज उद्या लगेच सर्टिफिकेशन्स मध्ये जाऊ नका. 1 महिना 1.5 महिना वेळ घ्या, कारण याच्यामध्ये सर्टिफिकेशन मध्ये अजून काही नॉर्म्स वाढत आहेत. सो ते क्लिअर होणं अजून गरजेचं आहे. सो 1-2 महिने तुम्ही थांबा. 1-2 महिन्यामध्ये सगळे हे नॉर्म्स क्लिअर होतील. मग तुम्ही याच्या स्पेसिफिक मी तुम्हाला सांगेन की सर्टिफिकेशन्स मध्ये जावा. आता तुम्ही ऑर्गॅनिक रिलेटेड म्हणजे जे उगवलं जातं याची सर्टिफिकेशन्स घ्यायला काहीही हरकत नाही. का तर ऑर्गॅनिक या गोष्टीसाठी शेती आणि तिकडं करोनाचा एवढा किंवा या महामारीचा परिणाम होत नाही. पण स्पेसिफिक जर तुम्ही सिटीमध्ये किंवा तुमच्या प्रोडक्शनचं सर्टिफिकेशन म्हणाला तर मी म्हणेन आता तुम्ही पॅकेजिंगवर लक्ष द्या रादर दॅन तुमच्या याच्यावरती, कशावरती, सर्टिफिकेशन्सवरती. नॉलेज आहे पण त्याचा तुम्हाला उपयोग झाला तर त्याचा आनंद जास्त आहे. सो तुम्ही त्या नॉलेजचा उपयोग करून घ्या. आज मी माहिती द्यायला आलेलो नाही. मला असं वाटतंय, म्हणजे मी खूप व्हिडिओ बघितले जिथं प्रत्येक जण सांगत होतं की प्लॅन बी ठेवा, बी ठेवा. आज मी बी मधले मला असं वाटतंय की हे 4-5 प्रकार तर सांगितले. चला, मी एक खाव्याचा टास्क आहे जो सिटीमध्ये कसा देईल. मला ड्रायफ्रुट्स पाहिजे, ड्रायफ्रुट्स द्या. आज आम्ही डोंगरची काळी मैना, सिटीमध्ये सर रिक्वायरमेंट आहे त्याला, म्हणजे खूप मागणी आहे, मिळत नाही. चांगली बोरं असतील गावाकडची, त्याची मागणी आहे सिटीमध्ये, बरोबर, पण हे मिळत नाही. सुकामेवा मिळत नाही. साधे तुम्ही आता द्राक्ष तुमच्याकडे बऱ्याच जणांच्याकडे वाया गेलेले असतील, त्यांनी काही बेदाणे केलेले असतील, त्याच्यासाठी आम्हाला अप्रोच व्हा. आम्ही तयार आहे. याचं सगळं मार्केट तुम्हाला सिटीमध्ये ओपन करून द्यायला तयार आहे. फक्त आम्हाला तुम्ही तुमच्या प्रोडक्टची माहिती करून द्या. म्हणजे मी असं म्हणत नाहीये की फक्त द्या, आणि खरंच आम्ही प्रयत्न करतो. या खाव्यावरती तर मी 100% काम करतो आणि सिटीमध्ये तुम्हाला त्याचं काही ना काहीतरी नक्की उपलब्ध करून देतो की त्याचा प्लॅटफॉर्म की तुम्हाला नक्की कुठं देता येईल किंवा काय देता येईल. चायनीज फूड ऑर्डर करण्यासाठी सर आता हा शब्दच थोडा सध्या वैयक्तिक मला खटकणारा आहे, त्यामुळे चायनीज बद्दल आपण नको बोलायला. हा, पण फूडसाठी ऑर्डर मिळवण्यासाठी स्विगी, झोमॅटो, डंजो ह्या सिटीमध्ये उपलब्ध आहेत. याच्यावरती तुम्ही रजिस्टर व्हा. ते जर नसेल तर तुमचं एखादं चांगलं सॉफ्टवेअर निवडा ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः होम डिलिव्हरीज देऊ शकता. तुम्ही तुमचा एक मोबाईल नंबर डेडिकेट करा. व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती तुमचं पेज बनवा, त्याचं मार्केटिंग करा आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना कळू देत की तुमच्या इथं तुमचं स्वतःचं XYZ नावाचं हॉटेल किंवा ठिकाण आहे जिथं काही खाण्याच्या गोष्टी मिळतात. एक लक्षात घ्या, तुम्ही जे करताय, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी पॉकेट कॅफे करतोय, तर माझ्या प्रत्येक रिलेटिव्हला, माझ्या प्रत्येक मित्राला माहिती आहे की मी पॉकेट कॅफेमध्ये बिझनेस करतो आहे. जर तुम्ही एखादी छोटीशी गावाकडे सुरुवात केलेली असेल व्यवसायाची, तर खरंच तुमच्या सगळ्या आजूबाजूच्या लोकांना माहिती आहे का हो तुम्ही कुठला व्यवसाय करताय. म्हणजेच जर माहिती असेल तर तुम्ही मार्केटिंग योग्य करत आहात, जर माहिती नसेल तर तुमचं मार्केटिंग कमी पडतं. बऱ्याच वेळा असं होतं की आई वडिलांना विचारलं ना काय चाललंय सध्या मुलाचं, काय माहित बाबा, काहीतरी करत असतोय. सो असं व्हायला नको. आज आपण म्हणजे स्पेसिफिक MPSCचे स्टुडंट म्हटलं तर आपण अधिकारी म्हणून व्हायला प्रयत्न करतो, आणि त्याच्या स्पेसिफिक जर काही आपल्याकडं व्यवस्थित प्लॅनिंग असेल तर 100%, इव्हन दो माझ्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत. आता आपल्याकडे वेळ संपत आलाय. अनेक उदाहरणं आहेत जे सक्सेसफुल झालेले आहेत, ज्यांच्या व्यवसायातच नाही, अनेक लोक क्लासेसमध्ये आलेले आहेत. तुम्ही जर बघत असाल अनेक लोकांनी क्लासेस सुरू केलेले आहेत. पण आता या कोरोनाच्या माध्यमातून साध्या क्लासेसपेक्षा मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही डिजिटल क्लासेसमध्ये या. छोटंसं ॲप काढा, तुमच्या नोट्सची ॲप बनवा. अनेक तरुण मुलं आहेत ज्यांना हे सगळं माहिती आहे, नॉलेज आहे. मग त्यांनी जर ॲप बनवली आणि मुलांसाठी उपलब्ध केली, जी गोष्ट, ज्या नोट्स आज अनेक हजारो रुपये खर्च करावा लागतो, ते जर तुम्ही अवघ्या 100, 200, 500 रुपयात उपलब्ध करून दिलं, 10 लाख लोक जे परीक्षेला बसतायत, यापैकी काही लोकांनी जरी तुम्हाला त्याच्यामध्ये सबस्क्राईब केलं तरी तुम्हाला बेनिफिट होऊ शकतो. सो अगेन, पुढचं जे येणारं वर्ल्ड आहे ते नक्कीच डिजिटल वर्ल्ड आहे, आणि डिजिटली तुम्ही जेवढं तुम्ही स्वतःला मार्केट कराल तेवढा तुम्हाला बेनिफिट नक्कीच जास्त होईल. सो बहुतेक माझ्यामध्ये बऱ्यापैकी आपण कव्हर केलेलं आहे.
राईट. आणि काही प्रश्न पण चांगले विचारले लोकांनी. येस. आता मी तुम्हाला जाता जाता एक निश्चित सांगेन की आपण जे शिकतो आहे बरोबर, जे ध्येय आपण बाळगलेलं आहे आणि हे ध्येय जर पूर्ण झालं तर याच्यासारखा आनंद दुसरा कुठलाच नाही. पण ते पूर्ण होत नसेल तर याच्यासाठी तुम्ही थोडे प्रिपेअर आहात का? कारण आता मला माहिती नाही संधी किती उपलब्ध आहेत उद्या आणि नाही. सो याच्यासाठी मी तुम्हाला नक्की हे करेन. बरं, माझंच असं नाही, पॉकेट कॅफेचं असं नाही, अनेक संधी उपलब्ध आहेत मार्केटमध्ये फ्रँचायझीच्या, त्या तुम्ही घेऊ शकता का? तुम्ही स्वतःचा व्यवसाय कसा करू शकता याच्यावरती विचार करा. फक्त मी एक सांगेन की प्लॅन बी तयार ठेवा. आणि तो प्लॅन बी तयार ठेवण्यासाठी जर आमची स्पेसिफिक माझी वैयक्तिक जरी कुठे मदत लागली तरी आम्ही करायला तयार आहोत. हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना काही नंबर्स त्याच्यावरती ऑलरेडी तुम्ही ॲडमिनला सुद्धा किंवा याच्यामध्ये कमेंट करून कळवू शकता, ज्याच्यामधून तुम्हाला आमच्याकडून परत संपर्क केला जाईल. सो मी सल्ला देणे इतपत नक्कीच मोठा नाही आणि तुम्ही सगळे सुजाण म्हणजे अधिकारी होण्यासाठी जमलेला वर्ग आहात इथं, तर मी नक्कीच सल्ला देणार नाही तुम्हाला. पण येस, येणारा जो काळ आहे हा फूड इंडस्ट्रीचा काळ आहे, लक्षात घ्या तुम्ही. फूड इंडस्ट्रीचा, नॉट ओन्ली रेस्टॉरंट्स, हॉटेल्स. शेतीमालाला चांगली मागणी आहे बरोबर. त्याच्यानंतर तुमच्या गावाकडच्या न्यूट्रिशियस फूडला खूप चांगली मागणी आहे. ऑर्गॅनिक फूडला खूप चांगली मागणी आहे. शेतींच्या खतांशी रिलेटेड असणाऱ्या गोष्टींना खूप मागणी आहे. शेतीपूरक व्यवसायांना खूप मोठी मागणी आहे. आपण बघितलं म्हणजे जर सगळ्यात मोठं कोलॅबरेशन आत्ता जर कुठलं झालं असेल तर अंबानी आणि फेसबुक, म्हणजे जिओ आणि फेसबुकचं झालेलं कोलॅबरेशन आहे. असे अनेक गोष्टी उद्या येणार आहेत जे शेतकऱ्यांना हेल्पफुल राहणार. याच्यासाठी आपण तयार आहोत का? मी एकच म्हणजे मला या लॉकडाऊननी किंवा या पॅन्डेमिकनी एकच शिकवलं की तुम्ही येणाऱ्या सिच्युएशनला प्रिपेअर्ड आहात का.